सोमनपल्ली कोपल्ला मार्गासह राष्ट्रीय महामार्ग 63 ची ही दयनीय अवस्था. नागरिक त्रस्त. सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली कोपेला मुख्य मार्ग मुसळधार पावसामुळे अत्यंत खराब अवस्थेत पोहोचला आहे. संपूर्ण रस्ता चिखलाने व्यापला असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर गुडघाभर चिखल साचल्याने दुचाकी वाहने घसरत असून अपघाताचा धोका वाढला आहे. चारचाकी वाहनांनाही मोठ्या कसरतीने मार्ग काढत आहेत. या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात ये जा होत असल्याने त्यांचा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWD यांच्या देखभालीखाली असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 ची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. महाराष्ट्रातून छत्तीसगड मध्ये जाणाऱ्या लहान मोठ्या वाहनांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराब रस्ता, खड्डे आणि पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रवास धोकादायक बनला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये अशी भावना व्यक्त केली जात आहे. संबंधित अधिकारी नागरिकांच्या समस्या सोडवण्यापेक्षा ठेकेदारांच्या पाठीशी घालण्यातच अधिक व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याची वेळेवर दुरुस्ती होत नसल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जातोय. या गंभीर परिस्थितीची शासनाने तातडीने दखल घेऊन सोमनपल्ली कोपला मार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग 63 वरील खड्डे बुजवून आवश्यक दुरुस्तीची कामे त्वरित करावीत अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी सिरोंचा तालुका प्रतिनिधी जाबीर खान यांचा रिपोर्ट.